अशा या कार्यक्रमाचे संघटनेचे शहराचे अध्यक्ष माझे जाधव, जिल्ह्याचे अध्यक्ष बलराम काका साचे, सक्षणाताई सरकार सलगर, पक्षाचे निरीक्षक शेखर वाणे, पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा प्राध्यापक कविता मेहते, महेश कोथे, नलिनी चंद्रले, अभिजित पाटील, महेश गादेकर, सुधीर खरतर, या ठिकाणी उपस्थित असलेले नागेश फाटे, लताताई भुताळे, सुवर्णा शिवफुले आणि ज्यांनी हा सगळा सोहळा आयोजित केला त्या शहराच्या प्रमुख सुनीताताई रोते, डॉक्टर दादासाहेब रोते, अन्य सगळे सहकारी बंधूंनो, खऱ्या अर्थाने उपस्थित असलेल्या वेगळ्या अशा प्रकारचा आहे. मला आठवत आहे की मी राज्याचा मुख्यमंत्री असताना देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांना घेऊन या वस्तीमध्ये आलो. त्यावेळेला राजीव गांधींचं दर्शन लोकांना झालं आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक त्यांच्या अंमलबजावणीमधून झाली. त्याची आठवण जुने लोक अजूनही काढतात. आज सुनीताताईने हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. त्याच्या पाठीमागे या भागातले प्रश्न जे आहेत ते प्रश्न, विजेच्या दराचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, याच्याकडं आजच्या सरकारचं महानगरपालिकेचं लक्ष नाही आणि ते लक्ष न देण्याची त्यांची भूमिका ही बदलण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावा आणि तुम्हा लोकांच्या जीवनामध्ये समस्या सोडवलेला दिवस यावा हा सुनीताताईंचा उद्देश होता आणि त्यामुळे ही आजची या ठिकाणची वेळाची उपस्थिती. या वेळावेळेला तुम्ही रोज दुपारी पुन्हा करण्याचा विचार न करता एवढ्या मोठ्या संख्येनं आलात. तुम्हा सगळ्यांचं मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांच्या अधिकाराचे मुद्दे, त्यांच्या समस्याचे मुद्दे अतिशय गांभीर्याने लक्ष देणारा पक्ष आहे. हातामध्ये सत्ता होती त्यावेळेला अनेक गोष्टींची आम्ही सुरुवात केली. मला आठवतं आहे की महिलांना नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, अन्य संस्था असो, त्या ठिकाणी काम करण्याच्या संबंधीची संधी ही द्यायची असेल तर स्त्रियांना आरक्षण देण्याचं गत्यंतर नाही, ही भूमिका व्यासपीठावर बसलेल्या पक्षाच्या सगळ्या सरकारांनी त्या ठिकाणी मांडली. आणि म्हणून देशात पहिल्यांदा महिलांना नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरकारी संस्था या सगळ्यामध्ये आरक्षण दिलं आणि त्याचा परिणाम आपण गेले काही वर्ष बघतो आहोत. कुठे ना कुठे महिला निवडून आल्यात आणि महानगरपालिकेचं महापौरपद, स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद या संस्था त्या ठिकाणी उत्तम रीतीने चालवतात. याच्याबरोबरच आपण जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, तिथेही संधी आज त्या ठिकाणी दिली. मी अनेक ठिकाणी बघतो हा निर्णय ज्यावेळी आम्ही घेतला
त्यावेळी सुरुवातीला महिलांच्या मागं त्यांचे पतिदेवसुद्धा यायला लागले. पण नंतरच्या काळामध्ये महिलांची जागृती झाली आणि आज हे निर्णय फक्त महिला घेतात ज्यांना प्रश्नाची माहिती अधिक आहे अशांच्या मार्फत धोरणं ठरवायची भूमिका आज या राज्यात घेतली गेली आणि हा निकाल आपण घेतला याचं स्वागत देशामध्ये केलं गेलं. राजीव गांधींनी तेव्हा आरक्षणाचा विषय 33%वरून 50%पर्यंत नेलं आणि त्याचा परिणाम आज हिंदुस्थानामध्ये ठिकठिकाणी महिलांचे राज्य आलेले आहे. कर्तृत्वाचा वागता हा काही फक्त पुरुषाकडे नसतो. पुरुष जरूर कमाई करत असेल पण कर्तृत्व घर चालवणं या सगळ्या गोष्टीमध्ये महिला एवढं लक्ष देऊ शकतात तेवढं पुरुष देऊ शकत नाही. आणि म्हणून महिलांच्या हातामध्ये संधी ही दिली पाहिजे. आम्ही इथं थांबलो नाही, आम्ही जरूर आरक्षण दिलं पण पहिल्यांदा काही क्षेत्र महिलांच्यासाठी खुली केली. आपण उद्या त्याला 26 जानेवारीला दिल्लीची परेड ही बघाल. दरवर्षी 26 जानेवारीला लष्कराच्या अधिकाऱ्यांचं प्रदर्शन हे आपण दिल्लीमध्ये बघतो टेलिव्हिजनवर. इतके वर्ष त्याचं नेतृत्व पुरुष करत होते. पण आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता आली त्यावेळी एक महत्त्वाचा धोरणाचा निर्णय हा मी घेतला आणि तो म्हणजे 11% जागा लष्करामध्ये महिलांना देण्याच्या बद्दलचा. आज महिला मुली लढाऊ विमानं चालवतात, लढाऊ उंची चालवतात, संघर्षासाठी उभ्या राहतात, हातामध्ये शस्त्र घेतात, देशाच्या सीमेचं रक्षण करतात, देशाच्या रक्षणाच्यासाठी पुढाकार घेतात. आणि म्हणून उद्याच्या 26 जानेवारीच्या परेडचं नेतृत्व तुम्हाला बघायला मिळेल की महिला करतात. हा आमूलाग्र बदल करण्याचं धोरण आम्ही लोकांनी केलं त्या काळामध्ये असा धाडसी निर्णय घेण्याच्यासाठी कुणी तयार होत नव्हतं. अनेक क्षेत्र अशी आहेत की त्याच्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. मला तुम्ही सांगितलं की कर्तृत्व दाखवायची संधी ही त्यांनाच दिली तर ते उत्तम काम करू शकतात. दुसऱ्या बाजूनं काही परिवर्तनाचे निकाल घेतले. एक महत्त्वाचा निकाल घेतला, त्याच्याबद्दल टीका टिप्पणी झाली आणि तो निकाल असा की नवऱ्याच्या संपत्तीमध्ये 50% वाटा त्याच्या बायकोचा असला पाहिजे. शेती असेल, 10 एकर जमीन असेल, 5 एकर नवऱ्याच्या नावाने ठेवा, 5 एकर पत्नीच्या नावाने ठेवा. अन्य उद्योग असेल, नवऱ्याची त्या ठिकाणी जमा असेल, 50% त्याचा वाटा महिलांच्या नावाने करा. या सगळ्या गोष्टीला सुरुवातीच्या काळामध्ये विरोध झाला. पण मी अनेक ठिकाणी बघतो की आज स्त्री आणि पुरुष यांना समान संधी मिळते, सन्मान मिळतो. राहण्याचं घर जे आहे त्या घरामध्ये सुद्धा मालकी दोघांची असली पाहिजे. एकट्याच्या नावाने घर चालवायचं नाही. उद्या त्याला एखादा व्यक्ती पुरुष असला आणि पत्नीने विरोध केला तर तू घराच्या बाहेर निघ अशा प्रकारचा दमसुद्धा तो देत असतो. आणि ते व्हायचं नसेल तर त्याला सणकून सांगावं लागेल, घर तुझ्या एकट्याचं नाही, 50% वाटा माझा आहे. त्याशिवाय त्या दमदाटी करणाऱ्या पुरुषाला नवऱ्याला त्याचं स्थान करणार नाही. हे सगळे निकाल या ठिकाणी घेतले आणि त्याच्या मागं भूमिका एकच आहे. स्त्रियांना अधिकार दिला पाहिजे, त्यांचा सन्मान राखला पाहिजे. स्त्रीचा सन्मान राखला तर माझी खात्री आहे की कुटुंब बदलतं. आज कुटुंबामध्ये मुलांचा संस्कार करण्याचं काम हे स्त्रिया करतात, वडील करतात. आणि त्यासाठी जोपर्यंत त्या स्त्रीच्या घरात एक उंची स्थान जर नसेल तर त्यांना आणि त्यांच्या सल्ल्याला कोणी महत्त्व देणार नाही. आणि म्हणून हे सगळे
प्रागतिक निकाल घेतले गेले. त्याच्यामागे हेतू हा आहे की स्त्रियांची समाजामध्ये कुटुंबामध्ये प्रतिष्ठा वाढली पाहिजे, त्यांचे अधिकार वाढले पाहिजेत. ज्या दिवशी स्त्रियांना अधिकार आहेत हे कळेल त्यावेळेस पुरुषांची भूमिका एक प्रकारची समंजसपणाची राहील. आणि त्यासाठी हे परिवर्तनाचं धोरण आज आम्ही लोकांनी स्वीकारलेलं आहे. या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक कर्तृत्व महिला येऊन गेल्या. सावित्रीबाई फुलेंच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे हे सगळ्यांच्यासाठी खुले करायला प्रयत्न करणारी बघितली. विल्हेवाड्यामध्ये शाळा चालवणारी बघितली. शाळेमध्ये जात असताना एक महिला शिक्षक म्हणून जाते हे त्या काळाच्या पुण्याच्या काही ठराविक वर्गाला पचलं नाही. आणि म्हणून सावित्रीबाईंच्या अंगावर खडे मारले, शेण मारले, पण तरीसुद्धा गरज असली तर दुसरी साडी बरोबर घेऊन जाईल, पण मी ज्ञानदानाचं काम थांबवणार नाही अशा प्रकारची भूमिका सावित्रीबाईंनी केली. अशा अनेक सावित्रीबाई. आज अहिल्याबाई होळकरांचं नाव घेता येईल, अलीकडच्या काळामध्ये इंदिरा गांधींचं नाव घेता येईल. या सगळ्यांनी समाजामध्ये परिवर्तन करण्याच्यासाठी पुढाकार घेतला, सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवला. आणि स्त्रीचं स्थान हे देशामध्ये आहे महत्त्वाचं हा विचार सर्वत्र प्रस्तुत करण्याच्याबद्दलची भूमिका आज त्यांनी घेतलेली. आणि म्हणून हे काम आपल्याला चालू ठेवायचे. उद्या निवडणूक यायची, कोणाला मत द्यायचं असेल तर द्या, पण 50% भगिनी ज्या वेळेला मताला जातील त्यावेळेला त्या राज्याचा, त्या मतदारसंघाचा आणि त्या देशाचा चेहरा हा बदलल्याशिवाय राहणार नाही. आज युरोप खंडात आपण गेलो तर युरोप खंडामध्ये 50% भगिनी तिथलं सरकार चालवतात. आज इंग्लंडमध्ये एक भगिनी त्या देशाची प्रधानमंत्री होऊ शकते, स्वीडनमध्ये होऊ शकते, फ्रान्समध्ये होऊ शकते. आणि आपला देश आणि त्याचा कारभार चालू शकते. तर हिंदुस्थानामध्ये ते अशक्य नाही. आणि त्याच्यासाठी आत्मविश्वासानं तुम्ही उभं राहिलं पाहिजे. जिथं अधिकार आहे त्या अधिकाराचे आम्ही हिस्सेदार आहोत ही भूमिका घेतली पाहिजे. आणि ते करून आपण जर काम केलं तर माझी खात्री आहे की प्रशासनाची गुणवत्ता ही वाढल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे निकाल आम्ही घेतो त्याचं कारण ते की स्त्रियांचा आत्मविश्वास, त्यांचा अधिकार, काम करण्याची त्यांची भूमिका याला शक्ती दिली पाहिजे. आणि तेच काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विचारांनी करतो. मला अतिशय आनंद आहे की आज तुम्हा सगळ्यांच्या समोर कविता मिळते. या प्राध्यापिका आहेत, त्यांनी भूमिका मांडली. सक्षाताई संगत एक धनगर समाजाची उस्मानाबाद जिल्ह्यातली एक तरुणी कुठल्याही प्रश्न मांडायला कष्टाने पुढे येते. सगळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाते आणि नव्या पिढीच्या भगिनीचा, मुलींचा आत्मविश्वास वाढवते. एक मोठं काम त्या आणि त्यांच्या सगळ्या सहकारी करतात. या सामुदायिक कष्टातून परिवर्तन होईल आणि ते परिवर्तन महाराष्ट्राचा सामाजिक चेहरा बदलण्याच्यासाठी उपयोगी पडेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून आपण एकत्र राहूया, एकत्र काम करूया. अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्याची वेळ आली तर ते करूया. आणि हा देश, हा समाज, हे राज्य चालवण्याची कुवत आम्हा स्त्रियांच्यामध्ये हा इतिहास तयार करूया. ते तुम्ही कराल अशाच प्रकारचा विश्वास या ठिकाणी बाळगतो. आणि मला पुढे जायचं असल्यामुळे अधिक वेळ न घेता मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.